आज खूप सारा वानवळा आम्हाला आलेला होता. तो पण माझ्या खूप स्पेशल व्यक्तीकडून. ते कोण? तर चला सांगते पुढे. त्या अगोदर आज होता पिल्लूचा फर्स्ट डे ऑफ स्कूल. त्यासाठी आम्ही दोघं मिळून तिला सोडवण्यासाठी गेलो होतो. आमचं अगोदरच ठरलेलं होतं, जेव्हा कधी पिल्लू स्कूलमध्ये जाईल, तेव्हा आपण मिळून तिला सोडवायला जायचं. मग आम्ही दोघं स्कूलमध्ये तिला सोडवण्यासाठी गेलो होतो. तिला क्लासमध्ये बसवलं, मॅमची ओळख करून दिली आणि ती किती छान आम्हाला बाय बाय करत होती आणि हे सगळे गोड-गोड मुलं बघून खूप छान वाटत होतं. मॅम ही एवढ्या छान होत्या ना, की सगळ्या मुलांशी छान कनेक्ट होत होत्या. खूप छान मुलांना बोलत होत्या. एवढं छान बोलत होत्या, की त्यांना असं बघून वाटत नव्हतं, की त्या मुलांना कधी ओरडतील, करतील म्हणून. मग काय तिला सोडून आलो. तिला सोडून यावंसं वाटत नव्हतं, पण काय करणार? जर जास्त वेळ थांबलो असतो ना, तर तिने रडली असती. त्यामुळे तिला सोडून घरी आलो. नंतर काय थोड्या वेळाने पिल्लू रिटर्न स्कूलमधून घरी आली आणि आल्यानंतर तिने बघा आंब्यावरती असा काय ताव मारला, की बापरे! तिला आंबे खूप म्हणजे खूप आवडतात. तिला जेवढे आंबे खायला आवडतात, तेवढ्याच आवडीने तिची आत्तू ही तिला आंबे पाठवत असते. आत्तूचं भाचीचं प्रेम खूप असते. बापरे! दररोज तिची आत्तू तिला आंबे पाठवत असते. मग काय भाची इकडे आंब्यावरती ताव इतका मारते ना, सांगायचंच नाव नाही. आणि आज आम्हाला वानवळा खूप सारा आला होता. तो म्हणजेच की माझ्या फेव्हरेट सासूबाई ज्या की दहिवलीला राहतात. त्यांनी खूप सारे आंबे पाठवले होते. लसूण, ओल्या शेंगा, जे काही त्यांच्या शेतामध्ये असेल ना, त्या सगळ्या गोष्टी पाठवलेल्या होत्या. हे बघा आणि हेच प्रेम असतं गावाकडील लोकांचं. अजून काय हवं असतं आपल्याला तरी. आणि संध्याकाळचं वातावरण बघा ना, इतकं ढग आलेले होते ना, बापरे! असं वाटत होतं ना, की खूप सारा पाऊस येईल. असा पूर्ण काळोख झालेला होता आणि संध्याकाळी खरंच खूप मोठा पाऊस आला होता. आजच्यासाठी एवढंच. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.